दरम्यान आता लढत तुम्हाला बघायला मिळेल। ही पहिल्या फेरीतील आजच्या लॉट्स मधील शेवटची लढत असेल आणि यानंतर जी लढत होईल ती दुसऱ्या फेरीतील एक लढत असणार आहे, जी आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल। सागर आणि प्रितेश सलामीची जोडी तुम्ही पाहतायत मैदानामध्ये। रॅडिकल चषक 2024 हे पर्व तुम्ही सध्या पाहतायत। प्रांची 11 ठाकराचा पाडा आयोजित ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर, दीपेश ठाकूर आणि प्रांची 11 ठाकराचा पाडा या संघाच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। पहिलं षटक विनीत, गोलंदाजी मार्कवर कृष्णाई 11 संघाकडनं तयार होतोय। पहिलाच बॉल यावेळेला आडव्या बॅटने प्रहार केला बॉलवरती, स्क्वेअर ऑफ द विकेट प्रितेशच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार। पहिल्या चेंडूवरती प्रहार प्रितेशचा पाहायला मिळाला आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेल्या चौकार। पुन्हा एकदा ऑन द राईट ड्राइव्ह केल्या, व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट करत असताना लॉंग ऑनला फिल्डर नाहीयेत, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखी एक चौकार। व्हॉट अ स्टार्ट, अमेझिंग स्टार्ट या ठिकाणी मिळून देत असताना आपल्या टीमसाठी प्रितेश। यानंतर जो सामना होणार आहे बालाजी स्पोर्ट्स सरवली आणि जय श्रीराम ठाकूरपाडा या दोन संघादरम्यान यापुढची लढत असेल। विनीत तयार होतोय, पुढे येऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी जोडली गेली आहे। अवांतर धावेनिशी स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत 90। यावेळेला फटका फसतोय, बॉल हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, चुकी होणार नाहीये खेळाडू बाद। पहिला मोठा धक्का लागेल मायरा 11 भादवडला, प्रितेशला मैदान सोडावं लागतंय, विकेटचं पतन। पहिली विकेट या ठिकाणी विनीतनं आपल्या संघासाठी मिळवून दिली आहे। यावेळेला चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा, मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहे, थोडासा बॉल उचलण्यासाठी वेळ घेतला आणि तत्पूर्वी फलंदाजांकडे वेळ होती सिंगल पूर्ण करण्याची। सिंगलच्या सहाय्याने स्कोर पुढे सरकत असताना 10 या आकड्यावर धावफलक। पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले होते, मात्र त्यानंतर विनीतनं थोडा धावांवरती रोख लावलेला आहे। तो यावेळेला चांगला फटका, व्हॉट अ शॉट, ट्रेमेंडस टायमिंग बिहाइंड द स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार। फलंदाज सागरच्या बॅटमधून
न्यू बॅटर ऋतिक मैदानामध्ये एंटर झालाय. ओ वन मोर बिग हिट. आणखी एक मोठा फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला, मात्र इथे सर्व फिल्डरला निवडले आणि फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का लागेल, सागरला मैदान सोडायचं आहे असं सांगितलं अंपायर्सनं. दुसरा धक्का टीम मायरा 11 बाद वडला. विनीतनं सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज जयदीपचा वापर या ठिकाणी केला जातोय. 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आले. न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर झालाय सुमित. ऋतिक गोडे आणि सुमित ही जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहतायत सध्या मायरा 11 भादवडकडनं. सिटी एमर्जिंगचा हा सामना सध्या सुरू आहे. खरं तर फार बिझी क्रिकेट भिवंडी सिटीमध्ये, भिवंडी ग्रामीणमध्ये तुम्ही पाहतायत. मात्र यंगस्टर्सना कुठेतरी संधी देण्याचा प्रयत्न आज प्रांशी 11 ठाकराचा पाडाकडनं आपल्याला बघायला मिळालाय. बऱ्याचशा कॅप्टननं सांगितलं की ज्युनियर कप भरपूर मोठ्या प्रमाणात होतात सिटी एमर्जिंगचे, मात्र चॅलेंज ग्राउंड असेल, भादवडचं क्रीडांगण असेल, ह्या ठिकाणी मोस्ट ऑफ इव्हेंट होतात, स्पर्धा होतात. मात्र यावेळेला एक नवा कॉन्सेप्ट, नवी संकल्पना पाहायला मिळाली आहे. नवीन मैदान खरं तर पाहायला मिळालं आहे ताडाली ठाकराचा पाडा येथील क्रीडांगण, आणि एक मोठी स्पर्धा आता इथे एन्जॉय करायला मिळाली असं प्रत्येक कॅप्टन त्याच्या ओपिनियनमध्ये सांगतो. आणि अत्यंत लाजवाब असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आहे प्रांशी 11 संघाच्या वतीनं. ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पाहताय दीपेश ठाकूर आणि त्याच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि दिमागदार असं आयोजन करण्यात आलेलं आहे. कुठल्याही प्रकारची कमतरता या स्पर्धेमध्ये मात्र आपल्याला बघायला मिळाली नाहीये. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी दुसरं षटक आपण पाहतोय जयदीप गोलंदाजी करण्यासाठी येतोय. चला जास्त वेळ घेत आहेत कृष्णा एंटरप्राइजेस प्लीज. हा चेंडू यावेळेला सोडून दिल्या पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 17 वर धावफलक जाऊन पोहोचले. यावेळेला बॅटची आतली कडा इनर एज ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव या दरम्यान पूर्ण केली जाते आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 18 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. 18 रन्स ऑन बोर्ड. पॉवर प्ले संपल्यानंतर मोस्ट ऑफ फिल्डर बाउंड्री लाईन वरती सीमारेषेचं रक्षण करत असताना डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही एक फिल्डर पाहताय. डीप स्क्वेअरला एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. हा चेंडू सोडून दिलाय. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न. खरं तर गोलंदाज इथे मदत करतोय असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे स्वेअर मारा पाहायला मिळालाय वारंवार. यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल हुक केलाय, भिरकावून दिले बॉलला फॉरवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
आलेला आहे. सलगचे 3 जर सिक्सर मारले तर दीपेश ठाकूर यांच्याकडून तब्बल 501 रुपयांचं पारितोषिक सुमितला दिलं जाणार आहे आणि पहिला सिक्सर त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. हाफ ट्रायकर बॉल होता, अर्ध्या विकेटवर टाकलेला चेंडू आणि त्याचा फायदा उचलला. वन मोर बिग हिट, आणखी एक दमदार फटका, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना वन मोर सिक्सर. क्लास फटकेबाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे. अफलातून खेळ साकारतोय कॅप्टन सुमित. जयदीपच्या विरोधात आक्रमण त्याने केलंय आणि आणखी एक जर सिक्सर आता इथून आला तर मात्र 501 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजक दीपेश ठाकूर यांच्या वतीनं सुवर्ण संधी 500 रुपये कमवण्याची देखील आणि रन्स आणखी पुढे नेण्याची. ज्या वेगाने आता धावा पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला. जयदीप भरपूर महागडा ठरतो या षटकामध्ये. सलगचा तिसरा सिक्सर येणार का? यावेळेला हेलिकॉप्टर ड्राईव्ह, बॅकलिफ्टला वर करू दिलं नाहीये. ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे आणि त्या दरम्यान एक धाव घेण्याची वेळ होती फलंदाजाकडे. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत 32 ह्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. 32 रन्स आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा केस सुरू आहे आणि 32 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळाला. वारंवार आपण पाहतोय ऑन साइडला बॉल वळवण्याचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऋतिक आणि सुमित मध्ये चांगली भागीदारी होत असताना डावाला स्थिरता देण्याचा प्रयत्न ह्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून करण्यात आलाय. स्कोर 2 धावांनिशी पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 34 धावा, 34 रन्स. शेवटचा बॉल असेल इथे आता शिल्लक आपण पाहतोय. जयदीप एक मोठं षटक त्यानं हाताळलं आणि भरपूर रन्स त्याने खर्च केल्यात आतापर्यंत. ऋतिकसाठी हा बॉल पुन्हा एकदा स्विंग करायचा होता. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा याही वेळेला पूर्ण केल्या जातात. 2 षटकांचा केस संपलाय. आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल तुम्ही पाहताय धावफलकावरती जाऊन पोहोचले तब्बल 36-36 ह्या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रशांत गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 3rd ओव्हर तिसऱ्या षटकामध्ये. राऊंड विकेट. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते. एकच धाव त्या दरम्यान जोडली गेली आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावसंख्या तुम्ही पाहतायत 37 वर 37 रन्स ऑन बोर्ड. स्ट्रायकिंग एंडला ऋतिक असतील. ऋतिकच्या बॅटमधून आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. विस्फोटक खेळासाठी खरं तर याही खेळाडूला ओळखलं जातं. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं प्रहार केला. गॅप पद्ध बॉल मिड विकेटच्या बाहेर. 4 धावा इथे मिळतात.
यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची वरची कडा होती आणि कॅच ड्रॉप झाली आहे. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावर आणि पण डॉट बॉलचा इशारा देखील या ठिकाणी येतोय. या षटकामध्ये कुठेतरी धावा थांबवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव पूर्ण केली जाईल. सिंगलच्या साहाय्याने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 44 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले आणि 3 षटकांचा खेळ इथे बघता बघता संपन्न होतो. प्रशांतनं खूप चांगली गोलंदाजी केली. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी प्रतीक गोलंदाजी करण्यासाठी येतोय. प्रतीक लास्ट ओव्हर मध्ये ऋतिक करेल सामना प्रतीकचा. यावेळेला लिडिंग एज फटका फसतोय. स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल. चुकी होणार नाहीये. खेळाडू बाद होतोय. आणखी एक धक्का लागेल टीम मायरा 11 भादवडला. प्रतीकला मिळाली सफलता. लढत होणार आहे बालाजी स्पोर्ट्सच्या विरोधात जय श्रीराम ठाकूरपाडा या दोन संघादरम्यान. दोन्ही कॅप्टन टॉस साठी यावं. दुसऱ्या फेरीतील ती लढत असेल. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केल्या. बॉलवरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. वेल होती फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. आता अमितला स्ट्रायकिंग एंड देण्याचा प्रयत्न केला आणि का नको, कारण अमितनं तशी बॅटिंगही केली आहे. आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून 2 सिक्सरही पाहायला मिळाले. धावफलक वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळेला पडल्यानंतर थोडासा बाहेर वळणारा बॉल होता. आणखी एक चांगला बॉल. प्रतीक दोन्ही बाजूने बॉल वळवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यामध्ये त्याला यशही मिळाले. स्विंग अँड अ पॉइंट बॉलिंग ब्युटी ऑफ क्रिकेट. क्रिकेटची सुंदरता या ठिकाणी दाखवतोय. व्हेरिएशन फार सुंदर आहे प्रतीककडे आणि तो दाखवत असताना सध्या मैदानामध्ये कमाल करतोय. लास्ट 2 बॉल ऑफ द इनिंग. शेवटचे 2 बॉल या डावातील. यावेळेला मात्र अगेन्स्ट द स्विंग एक्झिक्यूट केला बॉलला. फिल्डर मिड विकेटला उपस्थित आहेत. किती चांगलं थांबवलंय बघा या ठिकाणी. म्हणजे एखादं षटक पुरेसं असतं तुम्हाला या मॅच मध्ये कमबॅक करून देण्यासाठी आणि हे तेच षटक असावं कदाचित प्रशांतचं, ज्यानं तिसरं षटक आता 46 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रशांतनं लाजवाब
गोलंदाजी केली आणि तिथून प्रतीकला देखील तो मोमेंटम मिळाला. यावेळेला अतिरिक्त बाहेर वळतो बॉल. पंच गोकुल पाटील सरकवतायत. इट इज अ बॅट बॉल. अतिरिक्त धाव इथे मिळेल. स्कोर एका धावेने 47 वर 47 रन्स ऑन बोर्ड. यावेळेला पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. पंचांना पुन्हा एकदा आपल्याकडे वळावं लागलं. आणखी एक व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या मदतीने आता 2 रन्स खर्च केल्या जात आहेत प्रतीकच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक आहे. प्रतीकच्या विरोधात 2 व्हाईट बॉल आलेत. यावेळेला बॉल उडवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवर आपण पाहतोय 8 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 54. 55चं लक्ष्य सामना जिंकण्यासाठी असेल. ठाकूरपाडा त्यांच्या अगेन्स्ट बालाजी स्पोर्ट्स. कॉल कोणाचा असेल ते सांगा. कॉल ठाकूरपाडा टीमचा कॉल असेल. हेड अशी मागणी अँड इट इज टेल म्हणजे टॉस जिंकला बालाजी स्पोर्ट्स. सर्वांना विनंती असेल आपण वास्पवरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 2 टीमचे कॅप्टन देखील आमच्या सभेत जोडले गेलेत. जास्त काही विचारणार नाहीये बट या सीझनमध्ये आतापर्यंत तुम्ही भरपूर सारा स्पर्धा खेळला असाल. स्वतःपर्यंत टीमचा परफॉर्मन्स कसा राहिला या सीझनमध्ये? परफॉर्मन्स तर खूप चांगला राहिला आणि अजून चांगला व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतंय एकंदरीत. आणि प्लेयर थोडे कमी जास्त येतात त्याच्यामुळे परफॉर्मन्स थोडा लूज होतोय. परंतु बघूया पुढे. आता टॉस जिंकला आणि निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आहेत आणि या मॅचसाठी पूर्णपणे प्लेयर अवेलेबल आहेत की काही अनअवेलेबल? नाही, पूर्ण प्लेयर अवेलेबल नाहीत. आता कशा प्रकारे गेम प्लॅनिंग असेल या सीझनमध्ये? या अगोदर कधी टीम ठाकूरपाड्यासोबत मॅच झाली आहे? नाही, पहिल्यांदाच होते. सो 4 ओव्हर कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आणि महत्त्वपूर्ण गोलंदाज या मॅचसाठी कोण असतील? विशाल असणार आहे. सो बेस्ट ऑफ लक टीम बालाजी स्पोर्ट्स. देवा आमच्या समोर जोडले गेलेत आणि हा प्रश्न नक्कीच विचारेन कारण सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा या सीझनमध्ये झाला. बट तुमच्या मते ज्याप्रमाणे इथनं फ्रान्सी 11ने मॅनेजमेंट केले, जे आयोजन केलं आहे, कसं वाटलं देवा? टुर्नामेंट खूप छान आहे. अमोलने हे टुर्नामेंट ठेवले आहे आणि आम्हाला खेळाची संधी दिली. अमोलचा धन्यवाद. स्वतः बॅटिंग करावी लागेल. 4 ओव्हर कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? टीममध्ये काही चेंजेस असतील का या मॅचसाठी? सेम टीम आहे. 60 धावा करण्याचा प्रयत्न करू. सो बेस्ट ऑफ लक टीम ठाकूरपाडा. टॉस जरा कंप्लीट टॉस जिंकला बालाजी स्पोर्ट्सने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे आणि समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा आवाज आपण त्यांचा ऐकूया. समीरजी ठाकरे सरांचा. धन्यवाद. थँक्यू. टार्गेट या ठिकाणी 55 धावसंख्येचं पार करावं लागेल. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. विनीत आणि सौरभ ही सलामीची जोडी तुम्ही पाहतायत कृष्णाई एंटरप्राइजेस संघाकडनं. तर पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होईल गोलंदाज कल्पेश. कल्पेश गोलंदाजी करण्यासाठी आले आणि प्रथमेश पाटील आमचे प्रिन्स मूवीज ब्रॉडकास्टिंग टीमचे MD यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज कल्पेशसाठी. विकेट हॅट्रिकला. फुल टॉस बॉल. यावेळी आडव्या बॅटनं प्रहार केला बॉलवरती. मिसफिल्डिंग आणि बॉल सीमा पार. चौकार.
आपण पाहतोय पहिल्याच बॉलवर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा मात्र होतोय, तो म्हणजे टीम कृष्णा एंटरप्राइजेसला. तसंही कल्पेश आणि प्रथमेश यांचं एक वेगळं बॉन्डिंग आहे. एकाच संघामधून ते खेळलेत. प्रिन्स मूवीज या नावानं ते खेळायचे. मागील आपण 4 ते 5 वर्षांपूर्वीचा इतिहास बघितला तर यावेळेला बॅटची आतली कडा, स्क्वेअर लेगला बॉल ट्रेवल होते. खरं तर इतिहास आम्ही सर्वांचाच पोचू. बरेचसे असे कॉमेंटेटर देखील आहेत, तेही बराच काळ क्रिकेट खेळलेत. अजूनही त्यांची इच्छा होते. खरं तर आता काय करणार, आपापलं प्रोफेशन जपणं देखील तितकंच महत्त्वाचं, पॅशन जपणं देखील तितकीच महत्त्वाची असते. पुन्हा एकदा कल्पेश यावेळेला स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय पूर्णपणे फलंदाजाला फॉलो करणारा चेंडू. पहिला चेंडू खराब आल्यानंतर पुन्हा पलटवार करण्याचा प्रयत्न केला कल्पेशनं. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहता धावफलकावरती 5 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी आता जोडली जाते. स्कोरबोर्ड वरती 6. प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 13 ते 14 धावा इथून बनवाव्या लागतील. 14चं समीकरण पूर्ण करावं लागेल हे टार्गेट पार करण्यासाठी. पुन्हा फुल टॉस बॉल, चुकीला माफी नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार. कृष्णा एंटरप्राइजेस टीमसाठी 1 टू गो. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल वळवण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. म्हणजे जी धावगती राखणं गरजेची होती ती धावगती आता राखण्यामध्ये यश आले. गोलंदाज कल्पेशच्या विरोधात चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी अविनाश. अविनाशचा हा बॉल यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. खडे खडे स्वीप करण्याचा प्रयत्न होता विनीतचा. विनीतकडे देखील क्षमता आहे. मी अगदी जवळून त्याची बॅटिंग पाहिली आहे. APL आंबेडकर प्रीमियर लीग मध्ये DD स्पोर्ट्सच्या मैदानावर त्यानं अफलातून खेळ साकारला होता. तोच विनीत सध्या स्ट्रायकिंग एंडला. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर पुढे सरकत असताना 17 वर. अविनाशला आता इथून पलट वार करून द्यावा लागेल. विकेट घ्यावी लागेल. अर्ली ब्रेक थ्रूची गरज होती. खरं तर पहिल्या षटकामध्ये विकेट आली नाहीये, मात्र ह्या षटकामध्ये आता विकेट घेऊन द्यावी लागेलच. जी परिस्थिती आपण समोर सध्या पाहतोय,
कारण जर इथून विकेट आली नाही तर या धावा सहजगत्या चेस केल्या जातील आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 18 राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळणारा होता आणि खालीही राहणारा आपण बघितला. सिंगल त्या ठिकाणी जोडली गेली. या धावन कुठेतरी थांबवण्यासाठी आता अशीच गोलंदाजी आवश्यक होती आणि ती गोलंदाजी राहुल अविनाश सध्या करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील जोरदार झाली आहे त्या ठिकाणी. खरं तर गोलंदाजाचं नाव राहुल आहे, मात्र 12व्याचं म्हणणं आहे की अविनाशच आहे. त्याचा अगेन्स्ट आम्ही जाऊ शकत नाही. हा चेंडू डॉट आलाय. धावसंख्या आपण पाहतो 19 वरती स्थिर आहे धावफलक. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, या वेळेला मात्र दांडी उडवली आहे. फलंदाज बाद, विकेटचं पतन. नव्हता पण बघितला आणि सरळ ऑफ स्टंपला उखडणारा तो बॉल आपल्याला बघायला मिळाला. न्यू बॅटर प्रशांत मैदानामध्ये एंटर होतोय. प्रशांतनं गोलंदाजी चांगली केली आज दिवसामध्ये, या मॅच मध्ये. खरं तर त्याच्यामुळे आता अपेक्षा त्याच्याकडनं लागल्यात की बॅटिंग हीच चांगली तो करणार आणि करावी लागेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय चांगले रन्स आल्या होत्या, मात्र त्यानंतर पुन्हा बॅक करण्याचा प्रयत्न राहिला सेकंड ओव्हरमध्ये अविनाशच्या माध्यमातून. राऊंड विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, लेक्समला मिस करणारा बॉल. वारंवार विकेटवर मारण्याचा प्रयत्न राहिलाय गोलंदाजाकडनं. व्हाईट बॉल पाहायला मिळाला. अवांतर धावेनिशी स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहतात धावफलकावर 20च्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. यावेळेला मात्र पुढच्या लेंथवर हा बॉल थोडंसं आपण पाहिलं तर वेगामध्ये बदल करण्यात आला, कमी गतीने टाकला होता आणि बरोबर यॉर्कर लेंथ पाहायला मिळाला. आणि याचबरोबर 2 षटकांचा केस संपला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत धावफलकावरती 20 फक्त आणि फक्त 4 धावा अविनाशनं खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. आपण पाहतोय फर्स्ट ओव्हरमध्ये 16 रन्स आल्या होत्या. येणाऱ्या आता 12 बॉल शिल्लक आणि 35ची गरज आहे. 55चं टार्गेट चेस डाऊन करत असताना सुरुवात चांगली मिळाली होती, मात्र ह्या ओव्हरमध्ये पूर्णपणे बॅक करण्यात आलं. यावेळेला पहिल्याच बॉलवर ड्राईव्ह केलं होतं. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतं, एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. सिंगल ना आता मी म्हणेल तुम्ही तुमच्या इंटेन्शन पर्यंत, उद्दिष्टापर्यंत पोहोचणार नाही आहात. त्याच्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल आणि ती मोठे फटकेबाजी इथून करावी लागेल. शालिक गोलंदाजी करण्यासाठी आला. शालिक मॅन फ्रॉम बापगाव. यावेळेला ऑन द राईज पुढे टाकलेला हा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न होता. जास्त उंचीचा बॉल होता आणि इथे पहा रनआउटची संधी होती, मात्र फार वेगाने बॉल फेकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे बॉल प्रॉपरली कनेक्ट करता आला नव्हता त्या ठिकाणी गोलंदाजाला.
एका धावेने स्कोर पुढे सरकत, 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकलाय. 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 23 रन्स. यावेळेला चांगला फटका, स्ट्रेट ड्राइव्ह, स्ट्रेटिश लॉंग ऑनला फिल्डर आलेत. एकच धाव याही ठिकाणी जोडली गेली आहे. सिंगल न स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 24 आकड्यावरती धावफलक 24 रन्स. स्पर्धेतील आजचा खरं तर पहिला दिवस आहे. प्रांशी 11 ठाकराचा पाडा आयोजित रॅडिकल चषक 2024 तुम्ही पाहतायत. दीपेश ठाकूर, ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी खरं तर या स्पर्धेचं आयोजन केलंय. सिटी एमर्जिंग स्टार कुठेतरी तयार करण्याच्या दृष्टीनं अशा पद्धतीच्या स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतात आणि हे यंगस्टर उद्याचं भविष्य आहेत भिवंडी क्रिकेटचं. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय मोठमोठ्या इव्हेंट्स तुम्हाला पाहायला मिळालेत. ज्युनियर कपच्या यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, ताकद खूप झोकली होती फटक्यामध्ये आणि सरळ चेंडूला भिरकावून दिले सीमा पार. विनीतच्या बॅटमधून येतो हा षटकार. ह्याच तर फटक्यांची गरज आहे, नितांत गरज आहे आणि तो सिक्सर मात्र यावेळेला विनीतच्या बॅटमधून येतोय. यावेळेला पुन्हा एकदा पूल केले, खेचून मारण्याचा प्रयत्न होता. एक कसदाव या ठिकाणी जोडली गेली. आता समीकरण शिल्लक राहिले. येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आता आवश्यकता असेल या मॅच मध्ये. अत्यंत महत्वपूर्ण हा बॉल असेल कारण इथे जर मोठा फटका आला तर अंतिम षटकामध्ये थोड्याशा आशा जिवंत असेल विजयाच्या. तो मोठा फटका खेळावा लागेल, मात्र इथे आलाय डॉट. शालिकनं खूप चांगला कमबॅक केला सिक्सर नंतर आणि आता शेवटचे 6 बॉल कृष्णाई एंटरप्राइजेस टीमला 24 ची गरज सामना जिंकण्यासाठी असेल. लास्ट 6 बॉल आर रिमेनिंग एंड 24 रन्स टू विन. आने वाली गेंदें बची है 6 और 24 रनों की जरूरत. यदि इस मुकाबले को जीतना है तो 4 सिक्सर लगाने पड़ेंगे बल्लेबाजों को. कवाड गावचे समाजसेवक विकी भोईर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. खरं तर विकी भोईर हे नाव म्हटलं तर टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. धारावी एक्सप्रेस म्हणून विकी भोईर हे नाव ओळखलं जातं. मात्र सध्याच्या घडीला आपण पाहतोय कवाड एक्सप्रेस विकी भोईर. राहुल गोलंदाजी करण्यासाठी आला. यावेळेला पहिलाच मोठा फटका उडवल्या बॉलला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. विनीतच्या बॅट मधून हा सिक्सर. अफलातून फटका होता. ओव्हर पिच बॉल त्याला सरळ रेषेमध्ये आपण पाहतोय. सरळ बॅटने भिरकावून दिले लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. हा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. विनीत ऑन फायर. विनीतच्या बॅटमधून आतापर्यंत हा दुसरा सिक्सर पाहायला मिळाला. 5 चेंडू 18 ची गरज.
राहुल थोडासा आता दबावामध्ये असेल. यावेळेला पुन्हा हेलिकॉप्टर उडवलाय, कॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. आणखी एक चौकार. पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करण्याची तयारी, पलटवार करण्याची तयारी केली आहे विनीतनं. लगातार आपण पाहतोय बाउंड्रीज येतात. पहिल्या बॉलवर सिक्सर, दुसऱ्या बॉलवर चौकार. पहिल्या 2 चेंडूमध्ये आल्या 10 रन्स. उर्वरित 4 चेंडू शिल्लक राहिले आणि आता 14ची गरज. आक्रमण सुरू केलं विनीतनं. मी अगोदर देखील उल्लेख केला होता की हा त्या लेवलचा खेळाडू आहे. नेहमी संकटामध्ये जेव्हा जेव्हा संघ जातो तेव्हा संकटातून बाहेर काढण्यामध्ये तो यशस्वी झालाय आणि इथे ते कार्य पुन्हा करतो. इथे मात्र फटका फसतोय, मिसटायमिंग आहे. बॉल हवेमध्ये, गोलंदाज राहुलनं प्रयत्न केला, भरपूर दूर होता बॉल त्याच्यापासनं. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. स्कोर 2 धावांनिशी पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय जाऊन पोहोचले धावफलकावरती. 43 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि 12ची गरज. व्हॉट अ मॅच. धडधड आता वाढवली या सामन्यानं. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना तुम्हाला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. हार्टबीट्स वाढवणारा हा सामना आपण म्हणू शकतो, कारण ज्या पद्धतीने सामना सुरू झाला आणि आता ज्या पद्धतीने सामना समाप्त होतोय. 3 चेंडू 12ची गरज. राहुली दबावामध्ये आणि विनीती दबावामध्ये असेल. दबावाला जुगारून जो खेळणार त्याचा विजय मात्र होणार. ओ, यावेळेला मात्र काय फिल्डिंग केली आहे, लाजवाब. शॉट फाईन लेगला योगेश कडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पाहू शकता रिप्ले मध्ये एक क्षण असं वाटलं होतं की बॉल फ्लाय होऊन निघून जाणार की काय, मात्र आता योगेश भिंतीसारखा मध्ये आला आणि बॉल त्यानं अडवला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. 12 धावांची आवश्यकता. विनीतनं जी मेहनत केली आहे ती मेहनत यापुढेही तो करणार का? इथे आता जो पलटवार सुरू केला राहुलनं तोच पलटवार कायम ठेवणार. कोण जिंकणार, कोण हरणार याचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार. खरं तर हे सर्व योद्धे आहेत आणि यांना युद्ध खरं तर पसंत आहे आणि हे युद्ध आता मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आणि युद्धच तर वीरतेचं प्रमाण आहे असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा राहुल सज्ज होतोय. 2-12 अत्यंत महत्वपूर्ण बॉल. यावेळेला समोरच्या दिशेला फोर्स केला. टायमिंग तेवढं जुळालं नाहीये आणि झेल पकडली फलंदाज बाद. अखेर विनीतचा संघर्ष इथे संपला. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. सामना जिंकण्यासाठी आता 12ची गरज. धावांची आता आवश्यकता. एखादा अनलिगल बॉल. पुन्हा मॅच मध्ये पलटवार. मात्र तसं गोलंदाज करणार का? यतीन नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. तसं मुळीच होणार नाहीये असं राहुल पाटीलनं सांगितलं आणि याचबरोबर हा सामना इथे जिंकला मायरा 11 भादवडनं. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स मायरा 11 भादवड अँड हार्ड लक कृष्णाई एंटरप्राइजेस. वळी आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. सामनावीर खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाज ठरलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 16 रन्स असताना ज्यानं पलटवार करून दिला. सेकंड ओव्हर मध्ये 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण खेळाडूला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तो म्हणजे अविनाश इज द मॅन ऑफ द मॅच. सेकंड ओव्हर ज्यानं हाताळली अविनाश आपण यायचा आहे सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. वेलकम अमित जाधव, आपलं देखील सहर्ष स्वागत. नक्कीच सामनावीराची ट्रॉफी ज्याने आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे असे संजय ठाकूर या ठिकाणी आलेले आहेत. आपलं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. यानंतर आजच्या दिवसातील शेवटची लढत तुम्हाला बघायला मिळेल. अविनाश आपण यायचा आहे सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी.
सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत आणि स्पॉन्सर आपल्याला या खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये संजय कबीर ठाकूर हे लाभलेले आहेत ट्रॉफीसाठी आणि प्रांशी 11 यांच्याकडून एक मेडल आहे आणि संजय ठाकूर यांच्या शुभासे आपण तो सामनावीराचा पुरस्कार राहुलला देत आहोत ज्यानं जबरदस्त गोलंदाजी हाताळली. राहुल ठरला या सामन्याचा सामनावीर. धन्यवाद. तर